नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये वारंवार जेव्हा डास मच्छर असो किंवा बोंडअळी असो, तर शेतकरी मित्रांनो यामुळे पातीगळ होत असते. पण शेतकरी मित्रांनो, आपण जर अळीचं औषध वापरलं, अळीचं औषध नंतर बोंडअळी कव्हर होत असते. पण शेतकरी मित्रांनो, पातेगळ होत असते तर अनावश्यक पातेगळ होऊ नये, त्याच्यानंतर आपला फुलापासून फळ लवकर तयार व्हावं, कैऱ्या लवकर बनाव्या, त्यासाठी शेतकरी मित्रांनो आज एका औषधाची आपण माहिती सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो, गायत्री परफेक्ट प्लस, जे गायत्री परफेक्ट प्लस येत असते, यवतमाळची कंपनी आहे, हे आपण वापरलेलं असेल तर शेतकरी मित्रांनो त्याचं प्रमाण, अनेक शेतकरी चुकीचं प्रमाण वापरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत असतं. तर शेतकरी मित्रांनो, गायत्री परफेक्ट वापरताना आपल्याला एक काळजी अशी घ्यायची, जेव्हा आपली कंबर लेवलला वरती कपाशी गेली तेव्हा आपल्याला फक्त 3 ते 4 ml स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही स्प्रे घेतला त्याच्यानंतर 2-4 दिवसांसाठी वाढ थांबत असते. पण खालून ब्रांचेस जे असतात ते चांगल्या प्रकारे आपल्याला लागत असतो. शेतकरी मित्रांनो, काय असतं, याच्या पात्या असतात, या पात्या ज्या अशा 3-3, 4-4 इंचावर या पात्या लागत असतात. तर ह्या पात्या हे 1-1 इंचावर आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत असतात. हा एक फायदा असतो गायत्री परफेक्टचा. शेतकरी मित्रांनो, संतुलित प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतं, जसं की झिंक, फेरस, मॅग्नीज, बोरान, कॉपर, मॉलिब्डेनम, 6 सूक्ष्म अन्नद्रव्ये आहे. त्याच्यामुळे जे पानांमध्ये ग्रीनरी येत असते, त्याच्यानंतर जे आपले एखादी मायक्रोन्यूट्रियनची कमतरता असेल ती भरून निघत असते आणि त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळत असतो. आणि जे फुलं असतात, फुलांचं परागीकरण होऊन लवकरात लवकर आपलं बोंडामध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा गायत्री परफेक्ट हे मदत करत असतं. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण वरून गायत्री परफेक्ट फवारत असतो तर शेतकरी मित्रांनो काय असतं, एक फायदा होत असतो की शेंडा थांबल्यानंतर मुळांचा आपटेक वाढत असतो, अन्नद्रव्य लवकर घेतलं जात असतं, जे खतं दिलेलं असतं ते फास्ट झाड हे ग्रोथ करत असतं. आणि वळल्यानंतर आपल्या कैऱ्यांची साईज, त्याच्यानंतर जे पात्यांची संख्या असते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत असते. नक्कीच तुम्ही जर गायत्री परफेक्ट वापरलं असेल, उत्पन्नात वाढ होण्यासाठी आपल्याला गायत्री परफेक्टचा वापर हा हमीने करायचा. तर शेतकरी मित्रांनो, प्रमाण वापरताना चुकवू नका. प्रमाण वापरताना जर तुमची एवढी कपाशी असेल फक्त 4 ते 5 ml घ्या किंवा 3 ml घेतलं तरी चालेल. आणि शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपली कपाशी ही खांद्या लेवलला येत असते तेव्हा आपल्याला 10 ml पर्यंत वापरायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपली कपाशी डोक्या लेवलला येत असते तेव्हा आपल्याला 15 ते 20 ml फवारणी घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही औषधासोबत याला वापरू शकतो, की याच्यामध्ये वापरू नका, त्याच्यामध्ये असं कशाचंच बंधन नाही. फक्त वापरताना एक काळजी घ्यायची आहे, योग्य स्टेजला वापरलं तरच आपल्याला चांगल्या प्रकारे हे रिझल्ट हा मिळत असतो. आणि शेतकरी मित्रांनो, काय असतं, प्रमाणात जर चुकले तुम्ही तर ते वाढ त्याच्याने थोड्या दिवसांसाठी थांबत असते. तुम्ही जेवढं जास्त प्रमाण वापरलं तेवढ्या दिवसांसाठी जास्त वाढ थांबेल. त्याच्यामुळे काय असतं, जर तुमच्या कैऱ्या ह्या पक्क्या होऊन गेल्या तर पोट्यात जर तुम्ही दिला नाही तर झाडातलं अन्नद्रव्य हे कैऱ्या होडून घेत असतात. हाही एक साईड इफेक्ट म्हणजे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतो. तर वापरताना एवढंच करा, तुम्ही जर गायत्री परफेक्ट वापरत असाल तर तुम्ही थोडासा खर्च असेल किंवा वॉटर सोल्युबल असतं त्याचाही सोडण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय असतं, चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट हा जाणवत असतो आणि आपल्याला उत्पन्नात वाढ ही पाहायला मिळत असते. गायत्री परफेक्ट वापरताना एवढीच काळजी घ्या. एवढी जर तुमची कपाशी असेल तर फक्त 3-4 ml घ्यायचं आहे. एवढी झाल्यानंतर आपल्याला 10 ml पर्यंतच फवारणीत घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा डोक्या लेवलला वरती केल्यानंतर आपण 20 ते 25 ml मारू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हा रिझल्ट हा पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.